सृष्टी 12वा खेळाडू आणि टाइम देखील सांगायचा आहे त्यांना जो टाइमात आपण मॅच स्टार्ट करणार आहोत अजित सर. तर विनंती असेल आपण जो टाइम आहे तो या ठिकाणी नक्कीच पारितोषिक वितरण संपन्न झाला पूर्ण झाला असं मी जाहीर करतोय आणि जाऊया लगेचच आपला जो सामना सुरू आहे त्याकडे. ओव्हर टू अजित पाटील सर. दरम्यान पहिला चेंडू हा जवळजवळ 9:15 वाजता पडला याची नोंद घ्या. दरम्यान सद्दाम ऑन स्ट्राईक आपण बघतोय गोलंदाजी मार्कवर ऋतिक तयार आहे. 9 सेकंड कडे इलियास. दरम्यान पुढचा चेंडू अतिशय सुरेख शॉट बघायला मिळतो अलॉंग द कॉर्पेट एक्झिक्यूट केलाय. चेंडू जातोय शॉट मिड विकेट रिझनला धावसंख्या सिंगलने पुढे होईल आणि धावसंख्या जाऊन पोहोचलोय. तर नक्कीच आपण महसूल विभाग या संघाकडून एक प्रतिनिधी आपण पाहतोय. तर शिंदे सर नक्कीच येणार आहेत त्यांच्याकडून 2 शब्द मनोगत म्हणून आपण बघतोय. सर्वप्रथम आयोजकांचे व उंबोळी ग्रामस्थांचे महसूल विभागातर्फे मी आभार प्रकट करतो. आमच्या या प्रशासनाच्या कामकाज करताना व्यस्त असताना आम्हाला आपण वेळ दिलात. आम्हाला आमचं मनोरंजन होण्यासाठी आपण आम्हाला दिलेल्या वेळाबद्दल आम्ही महसूल विभागातर्फे आपले खूप खूप आभार मानतो. आणि पोलीस संघाने देखील आम्हाला साथ दिली. महसूल आणि पोलीस प्रशासनातर्फे आम्ही आपले आभार प्रकट करतो. धन्यवाद. नक्कीच जबरदस्त व्यक्तिमत्व आर्मी मॅन म्हणून आपण पाहतोय नारायण शिंदे सर यांना. जाऊया ओव्हर टू कमेंट्री बॉक्स कडे अजित पाटील सर. थँक्यू. तिथे मात्र वाईट बॉल बघायला मिळतो. धावसंख्या जाऊन पोहोचेल 3 धावा. यशवंत सृष्टी या ठिकाणी क्षेत्ररक्षण करते. टॉस जिंकलाय गावदेवी खैराबाटक संघाने प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय आणि इलियास पठाण ऑन स्ट्राईकला. धावा स्कोर कार्ड वरती 3. षटक क्रमांक पहिले मार्गस्थ आहे आणि गोलंदाजीवर ऋतिक या ठिकाणी मार्गस्थ होताना राईट फ्रॉम ओव्हर द विकेट फुलटॉस आहे दिशा देण्याचं काम केले. चेंडू लॉंग स्टॉपला वेगानं ट्रॅव्हल करतोय आणि चेंडू सीमा रेषा पार इथे आलाय चौकार. यश ठिसे. जोडसे थँक्यू. 9:15 वाजता पहिला चेंडू पडलाय. अर्ध्या तासामध्ये म्हणजे 9:45 पर्यंत मॅच फिनिश होणं गरजेचं असेल. धावा बघायला मिळतात स्कोर कार्ड वरती 7. इलियास पठाण ऑन स्ट्राईक. ऋतिक गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेट आपण बघतोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे आणि पहिल्या षटकामध्ये आपण बघतोय 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर. एक लॉंग ऑफ आणि दुसरा मिड विकेट रिझनला. दरम्यान ऋतिक राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र पदाला इथे दाखवलंय. चेंडूला लॉफ केलं डीप मिडॉनला आणि चेंडू सीमा रेषेच्या जवळ लढवण्याचा प्रयत्न. अतिशय सुरेख देखणं क्षेत्ररक्षण पूर्णतः जीवाच्या आकांक्षाने फील्ड करतो. इथे मात्र यशवंत सृष्टी संघाचे खेळाडू जिंकणं आणि हारणं त्यापेक्षा मिळालेल्या वेळामध्ये अप्रतिम खेळाचं कौशल्य दाखवणं आणि अशा स्पर्धा खऱ्या अर्थाने खूप चांगल्या पद्धतीने पुढे घेऊन जाणे प्रत्येक खेळाडूचं आद्य कर्तव्य. धावसंख्या 2 ने फ्लाय झालंय आणि जाऊन पोहोचलंय. दरम्यान थर्ड अंपायर रेफर केलाय. पण बघूया चेक करतो या ठिकाणी की नक्की काय घडलंय. चौकार आहे की अप्रतिम फिल्डिंग हे मात्र आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे आणि त्याचा फायदा आपण नक्कीच घेतोय.
दरम्यान 2 धावा धावसंख्या 2 ने आकार घेताना 9 वर जाऊन पोहोचले. 9 रन्स ऑन द बोर्ड. टाळ्यांचा गजर हा खऱ्या अर्थाने आपल्या अप्रतिम कौशल्याची दाद आहे. दरम्यान वृत्ती गोलंदाजी मार्कवर समोर इलियास. डबल स्कोर कार्ड वरती 9. पुढचा चेंडू राईट ओव्हर द विकेट. इथे मात्र लफ करण्याचा प्रयत्न. सध्या मात्र एक धाव घेईल. धावसंख्या डबल फिगर. 10 रन्स ऑन द बोर्ड. 10 धावा धावफलकावर. षटक क्रमांक पहिलं या वेळेला संपुष्टात. फाउंडेशन बिल्ड करण्याचा प्रयत्न आहे. गाव देवी खैरा फाटक. एंड ऑफ द फ्रेश ओव्हर विदाउट लॉस. 10 रन्स ऑन द बोर्ड. यष्टीचे चला यशवंत सृष्टी संगनायक 3 षटकानंतर टीम मिटिंग घ्यायची, नोंद घ्यायची आहे. कुठल्या प्रकारचा टाइम वेस्ट मैदानाच्या आतमध्ये आपण घालवायचं नाही याची नोंद घ्या. 6 मिनिटं लागलेली आहेत पहिलं षटक हाताळताना आणि याच पद्धतीने जर आपण पुढे गेला तर नक्की 40 मिनिटाचा वेळ लागेल. याची आपण नोंद घ्यायची आहे. टाइम स्पेंड करू नका मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या बघायला मिळते 10 धावा. रन्स ऑन द बोर्ड. अतिशय अप्रतिम दैदिप्यमान असा सोहळा. टेनिस क्रिकेट विश्वातील एक सूर्य कशी दिवस रात्र स्पर्धा आपण बघतोय. उमरोळीचं भव्य प्रांगण आणि उमरोळीच्या भव्यशा प्रांगणामध्ये या आभा मंडळामध्ये पालघर डहाणू विभागातील नामवंत खेळाडू स्टारकास्ट यांनी दाखवलेलं अप्रतिम कौशल्य खऱ्या अर्थाने या स्पर्धेचा क्लास गुणवत्ता वाढवताना गोलंदाजी मार्कवर चेतन दाखल झाले तर समोर इलियास पठाण. लेफ्ट आर्म राऊंड विकेट वेट केलं. त्यानंतर ऑफ ड्राईव्हच्या रूपाने चेंडूला शॉट मिड ऑफ मध्ये खेळला गेला. धावसंख्या 11 रन्स ऑन द बोर्ड. च्या वेळेला आपण एक छोटीशी बाईट घेतली. कावदेवी खैरापटक संघाच्या संघनायकाची त्यावेळेला चर्चा झाली. त्यांनी सांगितलं अबो 70 रन बनवण्याचा मानस मंतव्य आम्ही इथे ठेवतोय. धावा 11 बघायला मिळत आहेत. सध्या मान स्ट्राईक आहे. या फलंदाजाकडे ताकद आहे आणि या ताकदीने जर कौशल्याने हा खेळला तर धावा मात्र जमू शकतात. दरम्यान चिराग आमच्यापर्यंत खूप चांगली माहिती पोहोचवत आहेत. पुढचा चेंडू राऊंड विकेट आणि इथे चांगला चेंडू डॉट बॉल आलाय. अजूनपर्यंत या स्पर्धेमध्ये 999 रन्स झालेले आहेत आणि बघूया 1000 धावा पूर्ण करण्याचा सन्मान कुठल्या फलंदाजाला जातो. ही सुद्धा बिग ऑपॉर्च्युनिटी आहे. एक अप्रतिम असा क्षण आहे की 1000 धावा पूर्ण होताना त्या माझ्या फळीतून सिंगल रन्स निर्माण झाली. त्यावेळेला मात्र आपण 1000चा पल्ला गाठलाय धावांचा. हे सांगताना सुद्धा आपल्याला खऱ्या अर्थाने अभिमान वाटेल. दरम्यान पुढचा चेंडू चेतन गोलंदाजी मार्कवर राऊंड विकेट. लेफ्ट आर्म गोलंदाजी हाताळतोय. ऑन स्ट्राईकला सद्दाम आहे. अतिशय सुरेख द्वंद्व क्लास 1 टुर्नामेंट दिवस रात्र स्पर्धा आपण बघतोय. आजची दुसरी रजनी मैदानाच्या आतमध्ये खेळली जाते आणि चेतन राऊंड विकेट चेंडू हाताळतोय. रिवाचा षटकार स्विच इट. वॉट अ बॅटिंग मिस्टर सद्दाम. एक्सिलेंट सुपर मॅग्निफिसंट स्विच इट. यश टिसे धावसंख्या 6 ने प्लाय झाले आणि सध्या मात्र नक्कीच म्हणेल की 999 धावा असताना मी षटकार मारला आणि सरळ 1005 धावांवरती या स्पर्धेमध्ये स्कोर नेलाय. पुढचा चेंडू सध्या मॉन स्ट्राईक. या वेळेला शफल झालाय. लाऊड अपील पेटाळला गेलाय. धावसंख्या सिंगलने पुढे जाते. लेग बाईच्या रूपाने धावसंख्या मात्र इथे काउंट केली जाईल आणि धावसंख्या बघायला मिळते 18 धावा. हा पहिला ऑफिशियल कॉल आहे ज्या वेळेला 3 षटकं संपली जातील. विहाना फायटर विरोधात युनिटी शिरगाव. दोन्ही संघाच्या संघनायकांनी फॉर्म फिलअप करायचे. फॉर्म घेऊन जायचा आहे 3 षटकानंतर. दरम्यान ऑफिशियल कॉल दिला दोन्ही संघांना. पुढचा चेंडू इथे बॅट मात्र अगोदर फिरवली गेली. व्हाईट बॉलचा कॉल आहे. इलियास पठाण ऑन स्ट्राईक आपण बघतोय. धावसंख्या 19 वर जाऊन पोहोचले. चिराग यांची अप्रतिम मेहनत आणि एक सुंदर अपडेट आपण बघतोय. 19वा धावफलकावर
यावेळेला सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, ऑन ड्राईव्ह खेळला गेला, मात्र चेंडू धावसंख्या सिंगलने 20 वर जाऊन पोहोचेल. यंदाच्या वर्षातील यंदाच्या हंगामातील एक दुसरी डे नाईट स्पर्धा आपण बघतोय, युवा चषक 2022चा नेत्रदीपक असा सोहळा आहे. खऱ्या अर्थाने बिग ऑपॉर्च्युनिटी आहे. तुमच्या कलांना मान देण्यासाठी, तुमचं कला गुणांना इथे वाव दिला जातोय. कौशल्य खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही दाखवतायत मैदानाच्या आतमध्ये. पुढचा चेंडू सद्दाम, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला निर्धाव चेंडू आणि षटक क्रमांक दुसरं यावेळेला संपलं जाईल. 20/10च्या सरासरीने जाऊया डीजे बंटीकडे आणि येऊया आपण मैदानाच्या आतमध्ये. चला, यशवंत सृष्टी 3 षटकानंतर इथे मात्र मीटिंग केली जाईल याची आपण नोंद घ्या. आमचे आयोजक आपण बघतो या युवा चषक स्पर्धेचं खऱ्या अर्थाने आयोजक आहेत मितेश पाटील साहेब, ज्यांची अप्रतिम मेहनत आहे या स्पर्धेसाठी. आणि त्यांच्या समवेत त्यांची संपूर्ण अंटायर टीम असेल. वैभव पाटील, तन्मय घरत, अनिकेत घरत, विशाल घरत, रोहन घरत, अजय वझे, त्याच्यानंतर सनी घरत, अमोल पाटील, अजित वझे, सुजित कुडू, मयूर घरत, मनीष कावड आणि विरंजन राऊत. कौतुक करावं लागेल सर्व अंटायर टीमचं. अवळेला इलियास, चेंडूला मात्र खेळण्याचा प्रयत्न आहे, परंतु जी टायमिंग तुमच्याकडे हवी किंवा चेंडूला रीड चोक केला जातोय ते मात्र थोडंसं उणीव दिसली. शेवटच्या क्षणी मात्र ज्या वेळेला बॅट तुमची हवेमध्ये होती, नजर कुठेतरी थोडीशी हटली होती. डॉट बॉल बघायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर ऋतिक आलाय. ऋतिक, दुसरा चेंडू राईट मोर द विकेट. उलटा चेंडू आहे, यावेळेला पदाला दाखवलं. चेंडू ऑर्थोडॉक्स मॉडेलला मात्र एक्झिक्यूट केलाय. एकदा परिपूर्ण केली जाईल. धावसंख्या 21 वर जाऊन पोहोचते. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे आणि 3 षटकानंतर विहान फायटर विरोधात युनिटी शिरगाव. दोन्ही संघाच्या संघाने फॉर्म घेऊन जायचे, फिलअप करून आमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे आणि इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवल्या गेल्यात. धावा आहेत 21. दरम्यान ओहो, या वेळेला मात्र सद्दाम चेंडूला फेकून देतोय. लॉंग लेग रिझन मधनं गावदेवी खैरा फाटकचं पॅटर्न या ठिकाणी पुढे येताना यश दिसतंय. अतिशय सुरेख चौकार आलाय आणि गावदेवी खैरा फाटक संघ ज्या वेळेला पुढे येतो त्यावेळेला मात्र आशिष परब असतील, संदीप असतील, यांची मेहनत आहे. ती मेहनत खऱ्या अर्थाने पुढे येताना मिलिंद दोडी सर असतील, चांगली मेहनत घेत आहेत आणि तरुणांना चांगला प्लॅटफॉर्म देत आहेत. रिबाचा फटका या वेळेला मात्र फसला गेलाय. ज्या पद्धतीने खेळायचं होतं मात्र चेंडूला कव्हर एक्स आणि खेळतोय लॉंग ऑफला झेल बाद. मिस्टर सद्दाम बॅक टू पॅव्हिलियन. यश टिझे वाकीचा लगीन जमलाई मोठे घरा कोलमी थई थई नाच तैर. वाकीचा लगीन जमलाई मोठे घरा कोलमी थई थई नाच तैर. किशोर मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. यानंतर वियाना फायटर्स म्हणजेच नंडोरे गावाला बिलॉंग करणारा विदेची लांगे यांनी मात्र ही टीम या ठिकाणी आपण बघतोय स्पॉन्सर केले. नक्कीच ते भागातील नंडोरे गावातील तरुणांना मोठं व्यासपीठ देण्याचं काम विदेश लांगे सर सुद्धा करतायत. त्यांचं कौतुक केलं जाईल कारण व्यासपीठ देणं खूप गरजेचं आहे. स्पर्धा ज्यावेळेला मोठी असते, उंबरोळीचं मैदान असतं आणि ज्यावेळेला स्पर्धा असतात त्यावेळेला या मैदानामध्ये खेळण्याची इच्छा प्रत्येक पालघर डहाणू विभागातील टेनिस क्रिकेटपटूला असतं आणि इथे मात्र खेळायला मिळणे भाग्याचा क्षण आहे. आणि वियाना फायटरच्या माध्यमातून मात्र ते मोठं प्लॅटफॉर्म देताना नेक्स्ट मॅच मध्ये आपण बघणार आहोत. वियाना फायटर विरोधात युनिटी शिरगाव. दरम्यान किशोर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पुढचा चेंडू इथे मात्र बॅकफुटला गेलाय आणि मोठा पंच करण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल आलाय. धावा बघायला मिळतात स्कोर कार्ड वरती 25. षटक क्रमांक ऋतिक यांचं
दुसरा आहे, परंतु सुरेख गोलंदाजी. कौतुक करावं लागलं यशवंत सृष्टी संघाच्या संघनायकाचं, ऋत्विक यांचं गोलंदाजीचं. अप्रतिम गोलंदाजी. या षटकातील अंतिम चेंडूकडे उलटोय किशोर ऑन स्ट्राईक. शॉर्ट बॉल आहे, पुल करण्याचा प्रयत्न आहे. चेंडू मात्र मिड विकेटला ट्रॅव्हल केला. एकदा परिपूर्ण इलियास मात्र करतायत आणि कॉल आहे मात्र सिंगलचा. षटक संपलंय. तिसरा आपण बघतोय आणि 26वा ड्रिंक्स ब्रेक आपण बघतोय. मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जायचंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर तुमच्या मेंबर्सला जर जायचं असेल खैरा फाटक तर आपण पाणी घेऊन जाऊ शकतायत. धावा झालेले आहेत टोटल 26 एसटीचे. चष्मा अगो सुषमा तुझ्या डोळ्याला शोभते चष्मा. तुझे ओठ लाल लाल गो गोरे गोरे गालावर सुक्याची माल गो आली मी गुलाबी ओठ तुझं लाल गो नाग मोडी तुझी चाल गो. सांग भेटशील कवा मेथीचे शिकवा सांग देशील कवा मला चुम्मा. सांग भेटशील कवा मेथीचे शिकवा सांग देशील कवा मला चुम्मा. अगो सुषमा तुझे डोळ्याला शोभते चष्मा. थँक्यू. 26वा ऑन द बोर्ड बघताय आपण. 18 चेंडूचा खेळ शेष आहे. गावदेवी खैरा फाटक टॉस जिंकलाय. प्रथम फलंदाजी घेतलाय आणि इथून मात्र गेर बदलला जाईल का, कारण आपण मॅच इथे बघितल्यात. प्रथम फलंदाजी करताना जसं कार्यकरून संघाने 79 धावांचं टार्गेट दिलं होतं. नेक्स्ट मॅच मध्ये आपण बघितलं हुशी नांदगाव संघानं पुनश्च 79 धावांचं टार्गेट दिलं होतं. इथे मात्र गावदेवी खैरा फाटक धावसंख्या किती ठेवेल समोर हे सुद्धा बघावं लागेल, कारण जास्तीत जास्त धावा तुमच्या गोलंदाजांना सायकोलॉजी ऍडव्हान्टेज मानसिक आधार मिळून देतील आणि खऱ्या अर्थाने मोठं द्वंद्व आपण बघू शकाल. गोलंदाजी मार्कवर चेतन आलाय वैयक्तिक दुसरं आणि सामन्याचं 4थं षटक घेऊन. इथे मात्र यशवंत सृष्टी संघाचे संघनायक गेम प्लॅनिंग चांगली आहे. प्रथम 4 षटकं त्यांच्या फ्रंटलाईन गोलंदाजाला देत आहेत. समोर देतो किशोर. आपल्याला किशोर डीप मिडॉनला चेंडू एक्झिक्यूट करते. वन्स बाउंड सीमारेषेच्या जवळ आडवला जाईल. त्याद्वारे 2 धावा घेण्याचा प्रयत्न आहे. अतिशय सुरेख रन बिटवीन द विकेट. जवळजवळ तर आपण बघतो यावेळेला मात्र तर तुम्ही 3 षटकार खेळलात तर सन्माननीय जितेश चंद्रकांत पाटील सरांकडनं एक दरम्यान आपण बघता या स्पर्धेमध्ये तुम्ही जर 3 कन्सिक्युटिव्ह षटकार जर खेळलात 1000 रुपयाचं पारितोषिक आहेत आणि तेच दानशूर व्यक्तिमत्व सन्मानित जितेश चंद्रकांत पाटील साहेब आमच्या VIP डाईसवर दाखल झालेले त्यांचं आम्ही शब्दफुलाने हार्दिक स्वागत करतोय आणि विनंती करतोय अजय सरांना की आपल्या शुभ हस्ते आपण जितेशजी चंद्रकांत पाटील साहेबांचं यथोचित स्वागत सन्मान करावा. डाऊन द ग्राउंड चेंडूला एक्झिक्यूट केलंय. चेंडू मात्र मिडॉनला जातोय. दुसरी धाव घेण्याचा किशोर यांचा प्रयत्न यशस्वी. दरम्यान कॅमेरामॅनला आम्ही विनंती करतोय आपण VIP डाईसकडे कॅमेरा फिरवायचा आहे. अजय सरांना विनंती केली जाईल सन्माननीय जितेश चंद्रकांत पाटील सरांना मायेचा पुष्पगुच्छ देऊन आपण यथोचित त्यांचं स्वागत सन्मान करायचं आहे आमच्या VIP डाईसवर. यथोचित स्वागत सन्मान केला जातोय. युवा चषकचा मायेचा पुष्पगुच्छ आपण बघतो. वेलकम जितेश पाटील साहेब. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले 33वा किशोर आणि इलियास अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. दरम्यान पुढचा चेंडू मिस्टर
इथे मात्र इष्टा उद्ध्वस्त किशोर बॅक टू पॅव्हिलियन डीजे. राहिल पठाण मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. धावा बघायला मिळतात स्कोर कार्ड वरती 33 आणि चौथ्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ अजूनही शेष आहे. क्लिंग बोल केले जाते. किशोर यांना बॅक टू पॅव्हिलियन कडे पाठवलं जाते वाईट चेंडू घेण्याच्या नादामध्ये. मात्र स्टंप थोडेसे ओपन केले जातात. एष्टा उद्ध्वस्त केले जातात. निर्माण दाखल झालाय मिस्टर राहिल पठाण. पिता पुत्र आपण बघतो मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि इथे मात्र चेतन गोलंदाजी मार्कवर 5वा चेंडू लेफ्ट आर्म राऊंड विकेटचा मारा करेल. अतिशय अप्रतिम असं दृश्य दिवस रात्र स्पर्धा आपण बघतोय. 5वा चेंडू चेतन गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू इथे ट्रेडमार्क इन टू द गॅप मध्ये. नो चान्स एनी फिल्डर. राहिल पठाण ऑन अ फायर. एसटीज धावसंख्या मात्र 37. राहिल राहिल चेंडूला वेट करून वॉच करून सरळ चेंडूला लॉंग लेगच्या वरनं फेकून देतोय. गावदेवी खैरा फाटकचं सुरेख ट्रेडमार्क. धावसंख्या जाऊन पोहोचलंय 43वा. एसटीचे बॉल द्या. धावसंख्या जाऊन पोहोचले इथे तब्बल 43वा. 2 चेंडूवरती 2 मोठे प्रहार आणि राहिल पठाण मात्र आपल्या डगआउट मध्ये मेसेज देतोय मी वेल सेट आहे. इथे मात्र माझी आक्रमकता मी दाखवीन आणि दिलेल्या संधीचं सोनं करत खऱ्या अर्थाने खैरा फाटक संघाला मी चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जाईन. इथून मात्र यशवंत सृष्टीचे 2 नवीन गोलंदाजी मार्कवर असतील कारण 4 षटकं हाताळले गेलेत. फ्रंटलाईन 2 गोलंदाजांना आणि 2 मातबर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत. एका बाजूने जर बघितलं तर वेलसेट 2 फलंदाज आहेत आणि एका बाजूने नवीन गोलंदाज येतील 12 चेंडू हाताळताना. ही महत्वाची 2 षटकं मात्र जर इथे यशवंत सृष्टी संघाच्या संघनायकाने किंवा 2 गोलंदाजांनी चांगली हँडल केली. द्वंद्व चांगला बघायला मिळेल. राहिल आणि इलियास पठाण मैदानाच्या आतमध्ये आहेत. गोलंदाजी मार्कवर 5वं षटक घेऊन जैनिक आलाय. समोर जाईल तो इलियास. आवळेला लेग स्टिकला सोडून गेलाय का तर येस इट इज अ वाईट बॉल. धावसंख्या मात्र सिंगलने पुढे जाईल आणि 44 धावा आपण बघू शकाल. इलियास पठाण अतिशय सुरेख आपल्याच फॉलो थ्रू मध्ये मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न होता. धावसंख्या 45. तर आम्ही विशाल घरत सरांना विनंती करतोय प्लीज आपण कॉमेंट्री स्टुडिओ मध्ये यायचं कुठे असतील विशाल घरत सरांना विनंती करतोय आपण कॉमेंट्री स्टुडिओ मध्ये यायचं. धावसंख्या 45 वर जाऊन पोहोचलंय. अतिशय अप्रतिम नेत्रदीपक सोहळा युवा चषक 2022 दिवस रात्र टेनिस क्रिकेटचा महासंग्राम उंबरोलीच्या भविष्य प्रांगणामध्ये आणि यशवंत सृष्टी विरोधात गावदेवी खैरा फाटक मधला असलेला अप्रतिम द्वंद्व मैदानाच्या आतमध्ये. समोर जाईल तो राहिल ज्याच्या 2 अप्रतिम शॉट आपण बघितल्या. 2 चेंडूवरती 10 धावा बनवून खेळत आहे. धावसंख्या बघायला मिळते स्कोर कार्ड वरती 45 आणि या वेळेला मात्र लॉंग लेग मध्ये राहिलच्या खेळीला लागतोय पूर्णविराम. फक्त टायमिंग केलं. ताकद जर काढली असती चेंडू सीमा पार गेला असता.
राहिल पठाण बॅक टू पवेलियन एसटीचे न्यूमॅन संदीप दोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. एच स्पोर्ट्स चे ऑनर आहे आणि अतिशय सुरेखरित्या ऑलराऊंडर खेळाडू म्हणून ख्याती आहे संदीप यांची. मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला इथे. डबल स्कोअर कार्ड वरती 45. राहिल मात्र आक्रमक खेळत होता, कुठेतरी टायमिंग केलं, ताकद दाखवली नाही आणि चेंडू मात्र लॉंग लेगला झेल देऊन बॅक टू पवेलियन कडे आलाय. तेवढ्याच ताकदीचा फलंदाज आहे संदीप, ज्याच्याकडे क्षमता आहे मोठी शॉट खेळण्याची. तो दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. राईट मोर द विकेट, फुल टॉच चेंडू आणि या वेळेला लॉंग स्टॉप मधनं चेंडू सीमारेषेच्या जवळ जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण आणि इथे मात्र संदीप बॅक टू पवेलियन. नो +1. 2 धावा इथे ऍड केल्या जातील आणि धावसंख्या 47 धावा. न्यूमॅन आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय प्रशांत. तर आपण बघतोय संदीप थोडस पायाला त्यांच्या लागलंय थोडीशी. संदीप बॅक टू पवेलियन कडे आलाय. 9 चेंडूचा कॉल आहे. 47 धावा झाल्या धावफलकावर. अजूनही या षटकातील चेंडू येणं शेष आहे 4. टोटली 10 धावांचा 10 चेंडूंचा खेळ शेष आहे. विशाल घरत सरांना मी विनंती करतो, प्लीज आपण यायचं. विशाल घरत आयोजक. न्यूमॅन फ्री हिट चा संकेत आहे. प्रशांत ऑन अ स्ट्राइक. ते मात्र रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न आहे. धावसंख्या सिंगलने बुडी जाईल. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. धावा 22 रूपाने एक काउंट केली जाईल. 48. 48 अंतिम 9 चेंडूंचा खेळ शेष आहे. 48 धावा धावफलकावर लागल्यात. बघूया इलियास जो सलामी लाला अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे आणि अजूनही शांत आहे. मोठे शॉट खेळण्याचा प्रयत्न केला जाईल का, यश संपादन केले जाईल का हे बघावं लागेल. कारण गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय जैनिक या षटकातील 4था चेंडू घेऊन समोर जाईल. क्रिकेटचा ज्यांना भरपूर अनुभव आहे असे इलियास. अनेक वर्ष टेनिस क्रिकेट हाताळलं इलियास पठाणनं, तेच ऑन स्ट्राईकला. ते मात्र मोठा शॉट करण्याचा प्रयत्न, एकदा वर्जित करण्याचा प्रयत्न प्रशांत यांचा. धावसंख्या 49. राहिल पठाण गेल्यानंतर स्कोर थोडासा सामलाय. ज्या पद्धतीने राहिलने चांगला स्टार्ट दिला होता, कुठेतरी 2 नवीन गोलंदाज फ्रेश गोलंदाज राहिलला मिळणार होते, परंतु षटकार मारण्याच्या नादामध्ये विकेट गेला आणि त्यानंतर ब्रेक लावला गेला. 49 धावा ऑन द बोर्ड लागल्या गेल्यात. 8 चेंडूंचा खेळ शेष आणि प्रशांत ऑन स्ट्राईकला आहे. प्रशांत एक आक्रमक फलंदाज आहे, परंतु इथे मात्र त्यांच्या फळीतनं शॉट येतील का हे बघावं लागेल. कारण अतिशय सुरेख जैनिक यांची गोलंदाजी आहे. षटकातील 5वा चेंडू गोलंदाजी मार्कवर. राईट मोर द विकेट. या वेळेला मात्र स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न आहे. चेंडू मिड विकेटला ट्रॅव्हल केलाय. एकदा वेगानं परिपूर्ण करताय. धावसंख्या 50. 50. अंतिम चेंडू असेल या षटकातील. 50 धावा झालेल्या आहेत. दरम्यान ओहो यावेळेला इलियास स्लॉट मध्ये चेंडू आलाय. सरळ ऑर्थोडॉक्स मिडॉनला क्लिअर करतोय आणि धावसंख्या मात्र 56. 5 षटकांच्या समाप्तीनंतर यश दिसतोय.
56 धावा धावफलकावर अंतिम षटक सुनील. आणि जसा या ठिकाणी इनिंग ब्रेक होईल वियाना फायटर वर्सेस युनिटी शिरगाव टॉस साठी यायचं आहे. जसं षटक संपलं जाईल दोन्ही संघाच्या संगणकांना मी विनंती करेन की आपण टॉस साठी यायचं आहे. 56 धावा धावफलकावर प्रशांत आणि एका बाजूने सुनील गोलंदाजी मार्कवर असेल. टॉस ऐकला प्रशांत. इथे मात्र वन्स बाउन्स सीमारेषेच्या जवळ जातो चेंडू बाहेर गेलाय. धावसंख्या 60 वर जाऊन पोहोचते एसटीचे. प्रशांत आल्या मात्र चौकार खेळतोय आणि सुनीलचं स्वागत स्लॉगर मध्ये चौकार करताना 60 धावा झालेल्या आहेत. दरम्यान या षटकातील दुसरा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे चौकार येईल आणि बॅक टू बॅक दुसरा रिव्हर्स फुल चालाय. प्रशांत नावाचा ब्रँडेड चौकार. कम ऑन डीजे. बॅक टू बॅक 2 चौकार. 64 ऑन द बोर्ड. मिस्टर प्रशांत मोक्याच्या क्षणी मात्र त्यांची बॅटिंग इथे बहरताना दरम्यान या वेळेला वडा शॉट. इथे मात्र स्विच हिटचा षटकार. प्रशांत ऑन फायर. एसटीचे मात्र 6 फ्लाय होताना जाऊन पोहोचले तब्बल 70 धावा. आणि या षटकातील 3 चेंडूंचा खेळ अजूनही शेष. आणि प्रशांत नावाचं वादळ आक्रमकतेच्या जोरावरती अक्षरशः युवा चषक 2022 मध्ये सुनीलच्या विरोधात थैमान माजवत आहे. व्हॉट अ बॅटिंग. 2 रिव्हर्स फुल आणि त्यानंतर रिव्हर्स स्विच हिट षटकार. पुढचा चेंडू. इथे मात्र फुलटॉस होता. संधीचं सोनं करता येत नाही. डायरेक्ट इट इज ऑलवेज डेंजरस. परंतु मारत नाहीये. कंट्रोल केलाय. धावसंख्या 71. फुलटॉस चेंडू होता. रिव्हर्स खेळण्याचा मोह आला आणि ते मात्र एकदा फक्त मिळते. इलियास ज्याच्या फळीतनं 5व्या षटकातील अंतिम चेंडूवरती षटकार आला होता. 71 आपण बघतोय. आज मात्र प्रत्येक जण अबव 70 रन्स बनवताना दिसतोय. अंतिम 2 चेंडू. इलियास पठाण ऑन अ स्ट्राईक. राईट आर्म ओव्हर द विकेट. ओहो इलियास ऑन अ फायर. 77 ऑन द बोर्ड. स्लॉट मध्ये चेंडू डीप मिडांच्या वरनं डिपॉझिट करतोय. गावदेवी खैरा फाटकचा पॅटर्न पुढे येताना 77 धावा धावफलकावर एसटीचे. षटकानंतर 20 धावा होत्या. 23 चेंडू मध्ये तब्बल 57 धावा बनवलेल्या आहेत. धावसंख्या 77 झालेली आहे. आणि या इनिंग मधील अंतिम चेंडू इलियास ऑन स्ट्राईक. इलियास आपल्या वैयक्तिक 28 धावांवरती खेळतोय. 15 चेंडू फेस केलेले आहेत. इथे चेंडू खाली राहतोय आणि नक्कीच 78 च टार्गेट सेट केलं गेलंय. मी संतोष पाटील सरांना विनंती करते की वियाना फायटर विरोधात युनिटी शिरगाव टॉस करून आपण घ्यायचंय. हॅलो.
तर नक्कीच आपण पाहतोय मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळते महेश लोपाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करतोय की पुढील संघाचं नाणेफेक करण्यासाठी मात्र मान्यवरांना या ठिकाणी आमंत्रित करूया. टॉस बॉक्स मध्ये आपण जोडले जाणार आहोत. दोन संघांविरुद्ध ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला जर पाहिलं तर वियाना फायटर नंडोरी संघ असेल, तर दुसऱ्या बाजूला युनिटी शिरगाव संघ, युनिटी शिरगाव चे ऐनू आपल्याला पाहायला मिळत आहेत, जे टॉसबॉक्स मध्ये आपल्याला जोडले जातील. आणि दुसऱ्या बाजूला नोंडोरे कुणाल एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतंय. महेश आपण पाहतोय महेश पाटील एक चांगले व्यक्तिमत्व. तर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण टॉस करून घेणार आहोत. तर या ठिकाणी एका बाजूला ऐनो आहे युनिटी शिरगाव आपण पाहतोय, वियाना फायटर नंडोरे दुसऱ्या बाजूला. कॉलिंग कोणाची असेल? येस, कॉल काय आहे? युवा हा कॉल दिलेला आहे. आणि 2022 नंडोरे संघ या ठिकाणी नाणेफेकीचं गोल आपल्या बाजूला झुकवत. तुम्ही मान्यवरांनी विनंती करतोय आपण VIP डायजवर काय डिसिजन असेल? आम्ही क्षेत्ररक्षण करू. नक्कीच क्षेत्ररक्षणाचा डिसिजन घेतलाय. इतका वेळ तू मॅच बघितली, हा डिसिजन तू घेतलाय, हा कशासाठी घेतला? नक्कीच आम्ही चेस करायला बघू. नक्कीच चेस करणार आहेत तुम्ही. असे कोणते गोलंदाज आहेत तुमच्याकडे जे आज युनिटी शिरगाव सारखा एक चांगला संघ आहे त्यांच्या समोर चांगली गोलंदाजी करतील? अनिकेत, सिद्धेश, गौतम आहेत. नक्कीच अनिकेत, सिद्धेश आणि गौतमचं नाव घेतलं जात आहे. युवा चषक 2022 मध्ये जी तुम्ही टीम उतरवली, या आयोजनाबद्दल काय म्हणतील? खूप आयोजन आहे ना, आम्हाला संधी दिल्याबद्दल धन्यवाद. आमच्या संघ विदेश लहानगे याचा पण धन्यवाद की आम्हाला खेळायला संधी दिली. विदेश लहांगे नक्कीच नाव पुढे येताना पाहायला मिळतोय. प्रथमच संघ आपण या ठिकाणी उतरवलाय. तुम्हाला बेस्ट ऑफ लक असेल. जाऊया ऐनूकडे. ऐनू, टॉस जिंकला असता तर काय डिसिजन असता? आम्ही बॅटिंग केली असती. नक्कीच ऐनूला मी खूप वर्षापासून पाहतोय क्रिकेट खेळताना. आज तुमचा संघ कसा असेल? आमची आहे बॅटिंग साईड चांगली आहे, मेशित आहे आणि वरती अफाक मास चांगले हॉलिडे यासाठी आम्ही फैसला केला होता टॉस जिंकून बॅटिंगच घेणार आहे म्हणून. आज मात्र मनाप्रमाणे होतंय. चांगल्या धावा या मैदानावर जर जाणून घ्यायच्या असतील तर कालच्या दिवसात मित्र परिवार दांडी संघाने 100 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या होत्या. आज मात्र जर पाहिलं तर 70+ होतील. तर तुमच्याकडून किती अपेक्षा आहे? आमचे बॉलर चांगले आहेत, बट तरी पण पिच आणि ग्राउंड बघून मला वाटते की इथे 65-70+ पाहिजे स्कोर. आम्ही कोशिश करूया की तिथेपर्यंत पोहोचाय. नक्कीच धन्यवाद ऐनू. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्ही दोन्ही संघातील करण्यात येणार. जाऊया आपण पाहत रहा युवा चषक 2022. चला ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये जायचंय. यशवंत सृष्टी ओपनिंग पेअर पाठवा आपण. 78 धावांचं आव्हान इथे मात्र बघायला मिळतंय. अतिशय अप्रतिम मॅच आहे आणि यशवंत सृष्टी संघाच्या समोर 78चं टार्गेट ठेवलंय. 36 चेंडू मध्ये सलामीर मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. यशवंत सृष्टी आपला 12th मॅन. न्यूमॅन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. 78 एक मोठं टार्गेट आहे. तर नक्कीच आपल्याला पाहायला मिळते विनायक मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच जर षटकार मारला तर 200 रुपयाचं कॅश प्राईज, 500 रुपयाचं कॅश प्राईज, 200 रुपयाचं कॅश प्राईज आहे. यस, आपण पाहतोय फ्लाइंग ग्रुप म्हणजेच आमचे दीपेश पाटील आणि त्यांच्या सोबत प्रतीक पाटील हे जोडलेले आहेत नक्कीच फ्लाइंग ग्रुपचे. आणि त्यांच्याकडून मात्र हे पारितोषिक लावलेले आहे. दीपेशचा जर विचार केला तर सातत्याने गुजरातकडून खेळत असतात. उद्या मात्र या मैदानावर आपल्याला पाहायला मिळणार आहे. दीपेश माटेरा हे आमचे लाडके म्हटलं जाईल युवामधून सातत्याने खेळत असतात. आणि खास करून त्यांचे वैशिष्ट्य आहे की एसटी रक्षक एक सुरेख एसटी रक्षक आमच्या उमरोळी गावाला लाभलेला आहे. तर जाऊया, हे पारितोषिक ऑन आहे, लक्षात असू द्या. ओव्हर टू अजित पाटील. थँक्यू. विमान आपण बघतो विनायक नॉन स्ट्रायकिंगकडे स्ट्राईकला असेल तो कल्पेश. 36 चेंडू 78 धावा गोलंदाजी मार्कवर प्रमोद. विनायक ऑन स्ट्राईक. दरम्यान आपण बघतोय वाजलेले आहे तिथे 9:55.
अर्ध्या तासाच्या 30 मिनिटाच्या आतमध्ये मॅच संपणं गरजेचं असेल. पहिला चेंडू प्रमोद, अतिशय सुरेख ब्लॉक मध्ये मारा, डॉट बॉल, गुड स्टार्ट. अतिशय अप्रतिम चेंडू बघायला मिळतो. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. अतिशय सुरेख संघबांधणी बघायला मिळते गावदेवी खैरापटक संघाची. संदीप असेल, आशिष परब असेल, मिलिंद असेल, सद्दाम असेल, त्याच्यानंतर प्रशांत. अतिशय सुरेख वर्क केला आणि खऱ्या अर्थाने प्रत्येक स्पर्धेमध्ये हा संघ आता सदैव खेळताना आपण दिसतोय. दरम्यान दुसरा चेंडू लेफ्ट आर्म राऊंड विकेट. ओहो, वेट केलं, त्यानंतर स्टिअर केलंय. मिलिंद दोडी चेंडूला फील्ड करेल. तद्वर स्टार्ट बघायला मिळतोय. इथे मात्र फलंदाज आपण बघतोय विनायक कडनं आणि नॉन सायकिंगचा फलंदाज कल्पेश. इथे मात्र दाखल झाला आमचे गोल्डन मॅजिक फिंगर निरंजन यांचा मी शब्द फुलाने हार्दिक स्वागत करतोय. अप्रतिम मॅच मैदानाच्या आतमध्ये. दरम्यान या षटकातील तिसरा चेंडू राऊंड विकेट हाताळला जातोय. इथे ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आपल्या फॉलो थ्रू मध्ये मात्र शॉट मिळाला. सुरेख क्षेत्ररक्षण, जीवाची आकांक्षा, अथक परिश्रम किशोर दोडी यांच्याकडनं अप्रतिम फिल्डिंगचा नजराणा पेश केलाय आणि चेंडू आलाय डॉट बॉल. शॉट मिडॉनला आपण बघतोय. दरम्यान कल्पेश ऑन स्ट्राईक. तिसरा चेंडू हाताळताना मिस्टर प्रमोद. या षटकातील चौथा चेंडू. ओहो, सुरेख गोलंदाजी, लाऊड अपील प्लम मध्ये पकडला गेलाय आणि लेग बिफोरच्या रूपानं बॅक टू पॅव्हिलियन कडील मिस्टर कल्पेश. कम ऑन डीजे. याद तेरी मैं ता जागा रातां नूं, रोक न पावा अखियां विचों आउंदियां बरसातां नूं. तारे गिन गिन याद तेरी मैं ता जागा रातां नूं, रोक न पावा अखियां विचों आउंदियां बरसातां नूं. ओ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय उत्सव कोती. एक मोठं नाव आहे. अंडर 19 मुंबई खेळण्याचा अनुभव ज्याच्याकडे आणि ते मात्र आपण बघू शकाल आलाय उत्सव. तबा येतं स्कोर कार्डवरती 1 रन्स. प्रमोद गोलंदाजी मार्गवर दाखवलेल्या षटकातील पुढचा चेंडू. अप्रतिम टुर्नामेंट, अतिशय दर्जेदार नियोजन. आपण बघतो युवा चषक 2022चा नेत्रदीपक असा सोहळा. प्रत्येकाने या स्पर्धेमध्ये खेळावं ही प्रत्येकाची मनीष आहे आणि त्या अंतर्गत प्रत्येक जण अथक परिश्रमाने या मैदानाच्या आतमध्ये खेळताना दिसतोय. प्रमोद बेट केलंय, टॅप केलंय, आपल्याच फॉलो थ्रू मध्ये चांगलं फिल्डिंग, अप्रतिम गोलंदाजी मिस्टर प्रमोद कडनं. 78 धावांचा डोंगर समोर आहे आणि तो मात्र जर यशवंत सृष्टी संघाला मॅच मध्ये यायचं असेल कुठेतरी मात्र तुमच्या फलंदाजीमध्ये सुधारणा हवी आहे. चांगली गोलंदाजी, अप्रतिम कसब आहे, सुरेख डिसिप्लिन, अच्छी लेंथ लाईन या ठिकाणी प्रमोद कडनं. पुढचा चेंडू. ओहो, वेट केलं आणि हलवारपणे स्क्वेअर ड्राईव्ह खेळलाय पॉइंटला. धावसंख्या 2 वर जाऊन पोहोचेल. अजूनही 76 धावा बनवायच्यात येणाऱ्या 30 चेंडूमध्ये. येणारा रिक्वायर्ड रन रेट खूप वेगानं वाढतोय आणि खेळामध्ये परिवर्तन तुम्हाला करावं लागेल. अस्तित्वाच्या लढाईला जर विजयामध्ये परिवर्तन करायचं असेल, आपल्या नावाला, आपल्या समाजाला, त्यानंतर आपल्या गावाला 4 चांद लावायचे असतील तर अशा दर्जेदार टुर्नामेंटमध्ये आपण जे कौशल्य आत्मसात केलंय ते मात्र योग्य रीतीने तुम्हाला प्रात्यक्षिकपणे दाखवावं लागेल. येणारे चेंडू आहेत 30, 76 धावा बनवायच्या आहेत. युवा चषकाच्या अप्रतिम अशा प्रांगणामध्ये उमरोळीचं भव्यचं प्रांगण आहे. उमरोळीचं भव्यचं आभामंडळ आपण बघतोय आणि खऱ्या अर्थाने पालघर डहाणू विभागातील स्टारकास्ट या स्पर्धेमध्ये सहभागी होते. या स्पर्धेमध्ये तुम्ही सातत्य दाखवलं तर मात्र खऱ्या अर्थाने तुम्ही 4 चांद लावू शकतायत. गोलंदाजी मार्गवर संदीप दाखल झालाय. एक अतिशय सुरेख गुणवान असा खेळाडू आहे. अप्रतिम असा कौतुक करावं लागेल खैरापाटक संघाचं, कारण 4 मिनिटांमध्ये पहिलं षटक हाताळलं गेलंय. हा स्पीड तुमच्याकडे जर असेल, आयोजक मात्र तुमच्यावरती खुश होत आहेत आणि अशा स्पर्धा भरवण्यासाठी त्यांचा कळ वाढतो. जर चांगलं तुम्ही नियोजनामध्ये सहभाग नोंदवला तर खऱ्या अर्थाने अशा अनेक स्पर्धा आपल्या भेटीला येऊ शकतात. संदीप दोडी राईट ऑफ द विकेटचा मारा करतील. एक सुरेख स्विंग गोलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे, तर दुसऱ्या बाजूने एक युवा फलंदाज आहे ज्याच्याकडे क्षमता आहे, अनुभव आहे, ताकद आहे आणि सळसळत रक्त आहे. तेच म्हणजे कोती मैदानाच्या आतमध्ये. पुढचा चेंडू संदीप. उलटा चेंडू, फटका फसलाय आणि मात्र सद्दाम त्या झेल खाली. पहिला बॉल वरती
उत्सवला पाठवलाय बॅक टू पविलियन. यश तिझे याद करना ये थँक्यू न्यूमॅन संदेश. त्याला विनंती असेल एका विकेट नंतर मीटिंग नको आहे. न्यूमॅन संदेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. उत्सव मात्र मोठा शॉट खेळण्याच्या प्रयत्नामध्ये होता आणि प्रॉपर त्या शॉटसाठी ते तयार होते. फुलटॉस बघितल्यानंतर मात्र ताकद बनवण्याचा प्रयत्न केला. वेळ कमी होती आणि त्या वेळमध्ये जी ताकद तुम्हाला जनरेट करायला हवी आहे ती जनरेट झाली नाही आणि चेंडू जो क्लिअर करायचा होता डीप मिडॉनमधनं तो होत नाही आणि ते मात्र बॅक टू पॅव्हिलियनकडे आलाय मिस्टर उत्सव. न्यूमॅन संदेश दाखल झालाय. धावसंख्या 2 आहे आणि गडीबाद झालेले आहेत ते 2. इथे मात्र जिम्मेदारी वाढली. एका बाजूने आपण बघतो नॉन स्ट्राईक एंडला आहे ते फलंदाज विनायक आणि न्यूमॅन संदेशकडे. गोलंदाजी मार्कवर राईट टर्म ओव्हर द विकेट संदीप. आणि हा मात्र नो बॉलचा कॉल आहे कारण 6 सीटचा चेंडू जेव्हा तुम्ही हातामध्ये घेतायत इथे मात्र धावा का बनताय त्याचं कारण 6 सीटचा चेंडूची जी साईट आहे जी साईज आहे ती थोडीशी मोठी आहे आणि ज्यावेळेला तुम्ही व्हेरिएशन करायला जातात आणि ज्यावेळेला फ्रीज चेंडू असतो त्यावेळेला तो पाहिजे तसं सुटत नाही आणि कधी कधी तो मात्र एक्स्ट्राच्या रूपानं बघायला मिळतोय जसं आता आपण बघितलं. धावसंख्या 3 झाले. फ्रीजचे संदेश आहेत आणि संदेशला चांगले संदेश चालून आले असं मी म्हणेन. बघूया संदीप राईटा मोर द विकेट दुसरा चेंडू हाताळण्यासाठी तयार झालाय. 7-8 पावलांचा रनअप आहे. संदीप दोडी ऑन बॉलिंग मार्क. इथे मात्र सेल घेतलाय मात्र याला म्हणतात की तुमचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे. धाव मात्र सिंगलने पुढे जाईल. 4 वर जाऊन पोहोचलाय परंतु क्रिकेटच्या मैदानामध्ये कुठला फ्री चेंडू आहे आणि कुठल्या चेंडूवरती काय करायला हवंय कधी कधी आपण एकरूप नसल्या कारणाने विसरून जातो. इथे मात्र जर चेंडू लगेच फेकला असता संधी होती रनआउटची. 4 धावा बघायला मिळतात. अजूनही 74 धावा बनवायच्या आहेत. संदीप मात्र चांगली गोलंदाजी हँडल करताना तिसरा चेंडू राईटा मोर द विकेट. समोर विनायक. या वेळेला कट केलाय चेंडूलाही खासियत आहे संदीप यांची. पडल्यानंतर चेंडू थोडासा कट होतोय आणि एक अप्रतिम गोलंदाजी बघायला मिळते. नेक्स्ट मॅच युनिटी शिरगाव विरोधात वियाना फायटर नंडोरे. अतिशय अप्रतिम 2-2 बघायला मिळेल. विदेश लांगे सरांनी मात्र ही टीम तयार केले. सर्व तरुणांना व्यासपीठ देण्याचं काम करतायत या स्पर्धेच्या माध्यमातून विदेश लहांगे. यावेळेला शॉर्ट बॉल करण्याचा प्रयत्न चेंडू ऑफ ड्राईव्हच्या रूपाने केलाय. जातोय सरळ मिड ऑफला एकदा परिपूर्ण केले आणि धावसंख्या 5 वर जाऊन पोहोचले. षटक क्रमांक आहे ते दुसरा आणि दुसऱ्या षटकातील 4 चेंडू झालेले आहेत. निरंजन सुरेख अपडेट देताना एक अतिशय सुरेख ऑलराऊंडर ज्याच्या वेळेला आपण उमरोली गावाचा विचार करतोय त्यावेळेला निरंजनला विसरून चालणार नाही. आज मात्र आमचे गोल्डन मॅजिक फिंगर आहेत. दरम्यान 5वा चेंडू संदीप दोडी गोलंदाजी मार्कवर. या वेळेला चेंडू वन्स बाउंड सीमा रेषेच्या बाहेर आला. इथे संदीपच्या प्रयत्न चौकार. यश तिझे. संधीच्या प्रयत्न येतो वन्स बाउंड सीमारेषेच्या बाहेर. चेंडू लॉंग लेग मधनं झालाय चौकार. अंतिम चेंडू असेल. प्रथमतः खूप प्रभावित केलं होतं प्रथम गोलंदाज आपण बघतो मिस्टर प्रमोद आणि त्यानंतर संदीप. 11 चेंडू हाताळले गेलेत. फक्त 9 धावा ऑन द बोर्ड आहेत. 78 धावांचं टार्गेट म्हणजे नक्कीच इथून तुम्हाला धावा बनवाव्या लागतील तब्बल 69. पुढचा चेंडू इथे मात्र बुंद्यामध्ये चेंडू ज्याला आपण म्हणतो ओरपीच थोडासा खोलवर टप्प्याचा चेंडू चांगला मारा बघायला मिळतोय. षटक संपलंय. 10 धावा धावफलकावर. येणारे 24 चेंडू 68 धावा बनवायचा आहे. बॅट घेऊन जायचंय आणि रिक्वायर्ड रन रेट जर आपण बघितला 17च्या सरासरीने धावा बनवाव्या लागतील. जाऊया आपण मंदार कोडू सरांकडे. एस टी से
अप्रतिम नियोजन आपण बघतोय, नीटनेटकं सुशोभित सुंदर नियोजन आणि संपूर्ण आमची जी आयोजक टीम आहे, आयोजक कमिटी आहे, त्यांचं कौतुक केलं जाईल. प्रमुख आपण बघतोय मितेश पाटील सरांनी अप्रतिम अंटायर टीम बनवले. त्यानंतर वैभव पाटील असतील, त्याच्यानंतर तन्मय घरत असतील, अनिकेत घरत असतील आणि विशाल घरत, मॅनेजमेंट मधलं अप्रतिम कौशल्य त्यांच्या माध्यमातून बघायला मिळते. रोहन घरत असतील, अजय वझे, त्याच्यानंतर सनी घरत, अमोल पाटील, अतिशय सुरेख वर्क करताना अजित वझे, सुजित कुडू, मयूर घरत, मनीष कावड आणि विरंजन राऊत सरांचं कौतुक केलं जाईल. प्रमोद त्यावेळेला अमित आलाय, फटका फसलाय, नोमत लांडला पडेल, तद्वर धावा मिळतील. फक्त सिंगल 11 वरती धावा स्कोर कार्ड आपण बघतोय. दरम्यान जितेश चंद्रकांतजी पाटील सरांच्या माध्यमातून लगातार 3 षटकारासाठी आपण बघतोय की 1000 रुपयाचं पारितोषिक फायनल पर्यंत इथे लावलं गेले आणि तुमच्या कला गुणांना वाव देण्याचं काम आमचे दानशूर व्यक्तिमत्व जितेश चंद्रकांत पाटील साहेब करतायत, त्यांचं कौतुक करावं लागेल. दरम्यान पुढचा चेंडू, ओहो सुरेख चेंडू, लेफ्ट आर्म राऊंड विकेट फिरवला गेलाय आणि नॅचरल टर्नच ज्या वेळेला लेफ्ट हँड गोलंदाजी करत असतो पडल्यानंतर थोडासा बाहेर निघतो आणि डॉमिनेट करतोय मिस्टर विनायकला. डॉट बॉल. पुढचा चेंडू अमित, इथे मात्र वेट केला आणि त्यानंतर हळुवारपणे पॉइंटला मिलिंद चेंडूला फील्ड करेल. धावसंख्या 12 वर. परिस्थिती या ठिकाणी जर आपण बघितली किंवा समय सूचकता ज्याला आपण म्हणतो 12 धावा झालेल्या आहेत आणि तब्बल इथून मात्र 66 धावा बनवायच्या आहेत. अमित या षटकातील पुढचा चेंडू, संदेश ऑन स्ट्राईक. इथे मात्र वाईड यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न आहे आणि निर्धाव चेंडू आपण बघतो. या षटकातील चेंडू झालेले आहेत 4. दरम्यान 5वा चेंडू, इथे वेट केला आणि चेंडूला एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न वेगाने येतोय. तिथे राहिल पठाण. व्हॉट अ ब्रिलियंट पीस ऑफ फिल्डिंग, एक्सिलंट फिल्डिंग राहिल पठाण. कम ऑन डीजे. झाले दुपारती कापूर झाले धोतीला, सतवाचे एक विदाई एवढा उशीर का झाला. ये बाई भो दादर नाकुदा, ते नवना मांडीला, ते नवना मांडून शिकुला, मानपण पुरा योगेला. काही क्षण असतात ते खऱ्या अर्थाने त्या क्षणावरती काही अंक असतील, काही नावं असतील, ती अधिराज्य गाजवत असतात. नुकतंच आपण बघितलं एक ब्रिलियंट कॅच बघितला राहील पठाण आणि त्यानंतर सुद्धा फलंदाजीला आलाय तोही राहील पठाण आहे. योगा एक आपण बघाल, कॉइन्सिडन्स बघाल, राहील पठाण ऑन स्ट्राईक. दरम्यान पुढचा चेंडू अमित, व्हॉट अ शॉट, राहील पठाण. एका बाजूने अद्भुत फिल्डिंग आणि राहील पठाणच्या हातामध्ये कॅच. योगा एक आणि इथे मात्र राहील पठाण बॅक टू पॅव्हिलियन. व्हॉट अ फिल्डिंग, यस टू से. पाणी घेऊन जायचं मैदानाच्या आतमध्ये टाइम आणि रेफर केलं गेले. बघूया पंचाने थर्ड अंपायर कडे किती नक्की घडलं, काय कॅच घेतलाय की नाही आपण बघू शकाल. चांगला प्रयत्न होता, अप्रतिम लॉफ्ट केला होता, चांगला डिपॉझिट करण्याचा प्रयत्न होता. आणि इथे मात्र OUT आउट. तर धावा बघायला मिळतात स्कोर कार्ड वरती 12. येणारे चेंडू आहेत ते 18 आणि धावा बनवायच्या 66, म्हणजेच 22च्या सरासरी धावा बनवावी लागतील. लुमाना दाखल झालाय. सचिन आणि गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय संदीप. 18 चेंडू आणि 66 धावा. दरम्यान प्रमोद आलाय का, ज्याने पहिले षटक हाताळलं होतं प्रमोद, तोच मात्र गोलंदाजी मार्कवर दाखल झालाय.
प्रमोद असेल गोलंदाजी मार्गवर. 18 चेंडू आणि तब्बल 66 धावा बनवायच्या आहेत. प्रमोद गोलंदाजी मार्गवर. विनायक ऑन स्ट्राईक. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. ओ हो हो, सुरेख चेंडू. क्लास आहे प्रमोदकडे. दरम्यान सन्माननीय घनश्याम पाटील सरांना मी विनंती करते आपण VIP डाईसवर बसून या मॅचचा आनंद घ्या. वेलकम घनश्याम पाटील साहेब, आपला मी शब्द फुलाने हार्दिक स्वागत करतोय. दरम्यान पुढचा चेंडू अतिशय सुरेख. या वेळेला मात्र चेंडूला मिड विकेट रिझनला खेळला गेलाय. धावसंख्या सिंगलने पुढे जाईल. 2 धावा मात्र मिळतील. अतिशय सुरेख सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलंय आणि धावसंख्या जाऊन पोहोचले 1/4 14 धावा. अजूनही 64 धावा. येणारे चेंडू जर आपण बघितले 16 आहेत. दरम्यान पुढचा चेंडू प्रमोद राऊंड विकेट. या वेळेला लॉंग ऑफला क्लिअर करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय आणि विनायक बॅक टू पविलियन. डीजे न्यूमॅन सुनील मैदानाच्या आतमध्ये जातोय. लॉंग ऑफला क्लिअर करण्याचा प्रयत्न होता. फटका मात्र थोडासा फसला जातो आणि अतिशय सुंदर झेल. विनायकच्या खेळीला पूर्ण विराम इथे लागलाय. न्यूमॅन सुनील मैदानाच्या आतमध्ये दाखवताना प्रमोदची गोलंदाजीची प्रशंसा करावी लागेल. ज्या पद्धतीने चेंडू कट करतोय. इथे मात्र ठरवून ठेवलं होतं की रिव्हर्स पूल खेळायचं आहे मला. चांगली फिल्डिंग बघायला मिळते. धावसंख्या सिंगलने पुढे जाईल. लेग बाईकच्या रूपानं आपण बघतोय. 15 धावा धावफलकावर सनसाई ग्रुप स्थान आपण बघतोय आणि त्या स्थानमध्ये बसलेल्या सर्व क्रीडा रसिकांना मानाचा मुजरा असेल. तसेच मैदानाच्या चौफेर आमचा लाडका क्रीडा रसिक वर्ग इथे मॅचचा आनंद घेतोय, आपला अमूल्य वेळ देतोय, त्यांनाही मानाचा मुजरा असेल आणि त्यांचंही शब्द फुलाने मी हार्दिक स्वागत करतो. युवा चषक 2022च्या माध्यमातून आमच्या VIP डाईसवर मान्यवरांची मांदियाळी आपण बघताय, त्यांचंही शब्द फुलाने हार्दिक स्वागत केले जाईल. एक अप्रतिम टुर्नामेंट युवा चषक 2022 मध्ये या षटकातील अंतिम चेंडू हाताळला जाईल मिस्टर प्रमोद कडनं. तर ऑन स्ट्राईकला आपण बघतोय फलंदाज आहे सचिन. इथे सुद्धा फिरवला गेला चेंडू. व्हॉट अ बॉलिंग प्रमोद, अतिशय सुरेख. धावा बघायला मिळतात स्कोर कार्ड वरती 15 म्हणजे अजूनही 63 धावा 12 चेंडू मध्ये यष्टीच आहे. अमित गोलंदाजी मार्कवर दाखल झालाय. तर सुनील ऑन स्ट्राईक. आपल्याला वेट केला त्यानंतर फाईन लेगला खेळण्याचा प्रयत्न आहे. डीप मध्ये आपण बघतोय रोहित चेंडूला फील्ड करेल. धावसंख्या सिंगलने पुढे जाते आणि जाऊन पोहोचले 16 धावा. 11 चेंडू आणि तब्बल 62 धावा बनवायच्या आहेत. पॅकफुटला दिसतो इथे यशवंत सृष्टी संघ. दरम्यान अमित पटेल गोलंदाजी मार्कवर दुसरा चेंडू हाताळताना लेफ्ट नंबर राऊंड विकेट. अतिशय सुरेख. आणि जर तुम्ही ऑब्झर्व करत असाल ही मॅच, खऱ्या अर्थाने खैरा पटक संघाकडे जे लेफ्ट हँड गोलंदाज आहेत ते अतिशय देखणी गोलंदाजी करतायत. चेंडूला वळवत आहेत आणि त्यामुळे बॅटवर येत नाही, ज्याला आपण लेग स्पिन म्हणतो. सुरेख गोलंदाजी. चेंडूला गुड लेंथ वरून सरळ बाहेर काढला जाते. अतिशय देखणी गोलंदाजी. दरम्यान पुढचा चेंडू इथे सुद्धा बघतोय थोडासा शॉर्ट बॉल होता आणि त्यामुळे संधी मिळाली सुनीलला. धावसंख्या 17 वर जाऊन पोहोचले. अजूनही 61 धावा बनवायच्या आहेत आणि या षटकातील येणारा चेंडू शेष आहे 2 म्हणजे 8 चेंडू आणि 61 धावा. पुढचा चेंडू
रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न निर्धाव आहे. आपली ताकद, क्षमता, वरिष्ठन, कौशल्य खऱ्या अर्थाने दाखवलंय. गोलंदाजी असेल, क्षेत्ररक्षण असेल किंवा फलंदाजी असेल, तिन्ही क्षेत्रामध्ये क्लीन बोल्ड षटक संपलंय आणि इथे मात्र अमित पटेलसाठी 2 बंडीचे एडीज आहे. महेश दरम्यान 6 चेंडू शेष आहेत. मॅच मध्ये फक्त औपचारिकता शेष आहे आणि 17 धावा झालेल्या आहेत. गोलंदाजी मार्कवर रोहित आलाय. रोहित दोडी 6 गड्यांचं पतन झालंय आणि रोहित दोडी गोलंदाजी मार्कवर दाखल झालाय. अतिशय सुरेख मॅनेजमेंट हँडल केलं जाते इथे खैरापाटक संघाकडनं आणि दिलेल्या वेळामध्ये मात्र षटक संपवली जाते, त्याबद्दल विशेष असं कौतुक. दोन धावा या ठिकाणी बघायला मिळतात. थोडस एकतर्फा मॅच झालाय. हा 19व्या धावफलकावर अतिशय अप्रतिम सुंदर अशा ट्रॉफीज आपण बघतोय. सर्वांच्या नजरा ट्रॉफीकडे की युवा चषकचा हा दिवस रात्रचा सोहळा आणि चॅम्पियन कोण बनेल यासाठी चर्चा मात्र खूप चांगली रंगते. कालच्या दिवसामध्ये मित्रपरिवार दांडी आणि MS झाई संघानं मात्र क्वालिफाय केले सुपर 8 मध्ये. यावेळेला वाईट यॉर्कर आहे. व्हाईट बॉलचा कॉल आहे, थोडासा बाहेर गेलाय. इट इज अ व्हाईट बॉल. धावसंख्या 20 वर जाऊन पोहोचेल. उमरोळीचा भव्य असं प्रांगण आणि खऱ्या अर्थाने प्रत्येकाला इथे खेळायचं असतं. धावा बघायला मिळतात स्कोर कार्ड वरती 58 धावा 5 चेंडू मध्ये बनवायच्या आहेत. दरम्यान या षटकातील पुढचा चेंडू मिस्टर रोहित राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र भीमर आणि आलाय षटकार. सरळ फेकून देतोय मिड विकेटच्या वरनं. मॅच 27व्या धावफलकावर फ्रीटचे संकेत आहेत. अजूनही 5 चेंडूंचा खेळ शेष आहे. दरम्यान पुढचा चेंडू फ्री बॉल 27 ऑन द बोर्ड. रोहित गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र फटका फसलाय. रोहित चेंडूच्या काळी धावसंख्या सिंगलने पुढे जाईल 28. ते मात्र फ्रीट आहे. नंतर वियाना फायटर विरोधात युनिटी शिरगाव. बिग बॅटल. जो चेंडू बाहेर गेलाय तो प्लीज मैदानाच्या आतमध्ये द्यायचा आहे पंचांकडे. 28व्या धावफलकावर आपण बघतोय अप्रतिम पंच आहेत ऑफिशियल आशुतोष व्यवहारी, विरल नायर अँड अजित म्हात्रे. गुड जॉब करताना तटस्थ निपक्षपाती डिसिजन. मिडॉनला मात्र चेंडू एक्झिक्यूट केलाय. धावसंख्या सिंगलने पुढे जाईल आणि 29व्या धावफलकावर औपचारिकता शेष आहे. 29 ऑन द बोर्ड. 3 चेंडूचा खेळ संपलाय. अनुराग चव्हाण आपण बघतोय. कॅमेरामन गुड वर्क. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून प्रतीक भंडारी, निरंजन आमचे अप्रतिम स्कोरर आहेत. यावेळेला आपल्याच फॉलो थ्रू मध्ये मात्र फील्ड केलं जाईल आणि ते गडी बाद केला जातोय का बघायचं आहे. गडी बाद करत नाहीये कारण रोहितला मात्र मी खरोखरच प्रशंसा करेन. त्यांना माहिती आहे वेळेचं महत्व. इथे मॅच आपण जिंकलेले आहेत.
गडी बाद झाल्यानंतर पुणे दुसरा फलंदाज येईल तोपर्यंत वेळ जाईल, वेळ वाचवली गेली. दरम्यान पुढचा चेंडू राईट मोर द विकेट. अवळला भन्नाट वेग आहे, धावसंख्या मात्र सिंगलने पुढे जाईल आणि या षटकातील इनिंग मधील अंतिम चेंडू आहे. आणि जशी मॅच संपेल नेक्स्ट मॅच साठी 22च्या रूपाने एक धाव इथे बघायला मिळते. संतोष पाटील अंबरोलीचा एक गोड आवाज. नेक्स्ट मॅच साठी मात्र इन ऍक्शन आमच्या कॉमेंट्री स्टुडिओ मध्ये दाखल होतील. मी मात्र तुमची रजा घेतोय. दरम्यान पुढचा चेंडू रोहित, इथे सूर्य टायमिंग आहे, लॉंग लेगला क्लिअर करतोय. वन्स बाउन्स टू बाउन्स इमारतीच्या बाहेर. हाडलक यशवंत सृष्टी अँड हार्टी कॉंग्रॅच्युलेशन गावदेवी खैरा फाटक करतोय कॉमेंट्री स्टुडिओ मध्ये परिवर्तन. गोड आवाज संतोष पाटील सरांना मी विनंती करतोय आपण कॉमेंट्री स्टुडिओ मध्ये यायचं आहे.